भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथे विनापरवाना शाळा चालत असून या संदर्भात शिक्षण विभागाने पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। लाखांदूर येथे 2 शाळांना मान्यता नसताना देखील बिनधास्तपणे शाळा सुरू आहेत। भंडारा जिल्हा परिषद शिक्षण विभागाने याची चौकशी करून लाखांदूर येथील दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल व ट्विंकल स्टार स्कूल या दोघांना बंद करण्याचे आदेश दिले आहेत। तर या शाळांकडे कुठलीही मान्यता नाही, तरी सुद्धा शाळेत विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। या संदर्भात वारंवार पत्र देऊन देखील शाळा बंद करण्यात आली नाही। शेवटी शिक्षण विभागाने लाखांदूर पोलिसात तक्रार दाखल केली असून एकीकडे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे जेणेकरून त्यांचं भविष्य घडवता येईल, पण आता याच विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ या 2 संस्थांनी केली आहे। त्यामुळे आता या विद्यार्थ्यांचं काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। मात्र शाळा व्यवस्थापन समितीने हे सगळे आरोप फेटाळले असून त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे। माझे नाव कमलेश बहादुरे आहे। मी लाखांदूर शाखा बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर शाखेसाठी सचिव म्हणून काम पाहतो। आपल्या संदर्भात तक्रार झालेली आहे, काय इन्फॉर्मेशन? तर तक्रार जी झालेली होती ती 223 या कलमान्वये झालेली होती आणि ते कलम असं सांगते की लोकसेवकाचा आदेशाचं पालन न करणे अशा स्वरूपाची ती तक्रार होती आणि आमच्यावरती अगदी अमानवीय असा दंड जिल्हा परिषद प्रशासनाने केला होता आणि तो आम्ही फॉलो न केल्यामुळे त्यांनी ही पोलिसात तक्रार केली होती आणि प्रकरण आता यानंतर न्यायालयात जाईल, सबज्युडिस होईल आणि त्यानंतर तिथे न्यायालय ठरवेल। त्यांनी जो आरोप लावले जिल्हा परिषदेने ते योग्य आहे की अयोग्य आहे? काय त्यांचा आरोप होते? आरोप त्यांचा हा होता की बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार आमच्याद्वारे हिरावून घेतलेला जात आहे। मात्र आम्हाला RTE हा कायदा अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे आमच्या संस्थेला आम्हाला RTE हा कायदा लागू होत नाही असं आम्ही वारंवार पत्रलेखन पण केलेलं आहे आणि वारंवार त्यांना पत्र दिलेली आहेत। तसे माननीय कोर्टाचे आदेश सुद्धा आम्ही दिलेले आहेत, तरीही जिल्हा परिषद प्रशासन ते काही ऐकत नाही आहे आणि वारंवार आमच्यावरती अशा कारवाया वगैरे करून आम्हाला त्रास देत आहेत। तर दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर या ठिकाणी इयत्ता 1 ते 6 वर्ग अनधिकृतपणे सुरू असल्याचे आम्हाला निदर्शनास आले। या संदर्भात आम्ही चौकशी केली आणि संबंधितांना आम्ही पत्रव्यवहार केला की आम्हाला तुम्ही शासनाच्या मान्यतेचं पत्र दाखवा आणि नंतरच मग शाळा सुरू करा। परंतु अशा प्रकारचे कुठलेही मान्यतेचे पत्र त्यांनी आम्हाला दिलेले नाही। आम्ही त्यांना 2-3दा पत्रव्यवहार केलं, तरी पण सुद्धा त्यांनी काही आम्हाला म्हणजे परवानगीचं पत्र दिलं नाही आणि म्हणून बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर या शाळेवर आपण 2 तारखेला पोलीस स्टेशन लाखांदूर येथे माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद भंडारा यांच्या परवानगीने म्हणजे त्यांनी दिलेल्या पत्रानुसार आम्ही तिथे गुन्हा दाखल केलेला आहे। तसंच दुसरी जी शाळा आहे ट्विंकल इंटरनॅशनल स्कूल लाखांदूर आशीर्वाद मंगल कार्यालयाच्या समोर ही मागील 2 वर्षापासून सुरू होती। त्यांना सुद्धा आम्ही शाळा सुरू करण्याचे पत्र आहे का असे विचारणा केली आणि त्यांना पत्र दिले। शाळा सुरू करण्याचे पत्र असेल तर आम्हाला तात्काळ शासनाचे पत्र आम्हाला सादर करा, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारचं शासनाच्या परवानगीचं पत्र आम्हाला सादर केलेले नाही। निश्चितच त्या ठिकाणी त्या शाळेला परवानगीच नव्हती आणि त्यामुळे हा सर्व रिपोर्ट आम्ही आमच्या वरिष्ठ अधिकारी माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना कळवलं आणि तिथे कळवल्यानंतर माननीय शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांनी आम्हाला पत्र दिलं की संबंधितावर म्हणजे संबंधित जे शाळा संचालक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। 2 तारखेला म्हणजे आम्ही 2 डिसेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन लाखांदूर या ठिकाणी संबंधित दोन्ही संचालकाच्या विरोधात आपण गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील कार्यवाही आता लाखांदूर पोलीस ही तपास करत आहेत।